एक बगल धरून एक बगल धरून पहिल्यापासून एक बगल धरून पडवा नमस्कार. आज या ठिकाणी मी पुरुषोत्तम शिर्के आज सोनगाव बोरकळ क्षेत्रमावली या रस्त्याचे काम या ठिकाणी चालू आहे. हे काम प्रशासकीय मान्यता 2020 आणि 2022 साली मिळालेलं काम आहे. ह्याची 2019 सालीच बैठक झालेली होती, मीटिंग झालेली होती आणि प्रशासनाने योग्य ती काळजी घेऊन सर्व शेतकऱ्यांची मोजणी करून सर्व शेतकऱ्यांच्या हद्दी फिक्स करून दोन्ही बाजूचे समान क्षेत्र घेऊन या ठिकाणी काम चालू केलेलं आहे. परंतु प्रशासनाला वेठीस धरण्यासाठी काही ठराविकच शेतकरी, त्यामध्ये 99% शेतकऱ्यांची सर्व या रस्त्यासाठी इच्छा आहे की रस्ता व्हावा, परंतु 1% शेतकरी फक्त याला विरोध करत आहेत. त्यांना मोजणी मान्य नाही म्हणतात. ज्या वेळेला मोजणी शासनामार्फत झाली त्यावेळेला त्यांनी अपील करायला पाहिजे होती की दुसरी मोजणी करा, आणि त्यांनी मोजणीसाठी दुसरा अर्ज केलेला नाही आणि काही कारण नसताना या ठिकाणी प्रशासनाला वेठीस धरलं जातं आहे. या ठिकाणी मोजणी झालेली आहे. सर्व शेतकऱ्यांना आपापलं जाणारं क्षेत्र पेपरआउट जाहिरात झालेली आहे, भूसंपादन झालेलं आहे, कलेक्टरांचा आदेश आहे, तरीसुद्धा या ठिकाणी प्रशासनाला वेठीस धरण्यासाठी या ठिकाणी नको तो स्टंट करून उन्हामध्ये उपोषण करणे, बळच प्रशासनाला वेठीस धरणे यासारख्या गोष्टी करून प्रशासनाचं नाव बदनाम करायचं चालू आहे. परंतु माझ्या पाठीमागं दिसणारे हे सर्व शेतकरी ह्यांचंसुद्धा भूसंपादन या क्षेत्रामध्ये झालेलं आहे. या सर्व शेतकऱ्यांची मान्यता आहे की आमच्या या रस्त्याचं काम पूर्ण व्हावं, परंतु काही जण या ठिकाणी अडवणूक करतायत, प्रशासनाला वेठीस धरतात. तर माझी विनंती आहे की प्रशासनाला अशा कोणत्याही लोकांना भीक न घालता तुम्ही चांगल्या पद्धतीनं काम करत आहात आणि चांगलं काम आहे आणि हे लवकरात लवकर काम पूर्ण करावं अशी विनंती. नमस्कार, मी महेंद्र शिर्के. आम्ही इथला या रस्त्याचा कडेचा शेतकरी आहे. पावसाळा जवळ आलेला आहे आणि आता पावसाळ्यामुळे इथं लोकांना बरीच अडचण आहे. गेले अनेक दिवस रस्त्यामध्ये गेले अनेक दिवस प्रलंबित काम आहे. प्रशासनानं सगळी खबरदारी घेतलेली आहे, मोजणी झालेली आहे आणि पोलीस डिपार्टमेंट, PWD खातं सगळं सहकार्य करत आहे. तरी हे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावं अशी इथल्या शेतकऱ्यांची मानसिकता आहे. मी सचिन विजय नलवडे, या रस्त्याच्या कडेले शेतकरी. रस्त्याचं काम चालू आहे, तरी रस्त्याचं काम चांगल्या प्रतीचं हो आणि पावसाळा पुढे येऊन आहे, तर त्या पावसाच्या आत पूर्ण हो ही प्रशासनाला आमची विनंती. एक शेतकरी आहे तो अडवणूक करतोय, प्रशासनाला त्रास देतोय आणि हा रस्ता 20-25 वर्ष झालं आहे, पण आता चांगलं काम चालू आहे, तर ते झालं पाहिजे शेतकरी म्हणून आमचं मत आहे. 99% शेतकऱ्यांची सहमती आहे. काम झालेलं आहे पाठीमागं चांगलं, थोडं इथं राहिलेलं आहे, ते प्रशासनानं अजून जास्त लक्ष घालून काम पूर्ण करावं. संजय साळुंखे. बरीच वर्ष झाले या रस्त्यात इतके प्रॉब्लेम्स आहेत की जाणाऱ्या येणाऱ्या लोकांचे ॲक्सिडेंट होतात, कुणाचे खुबे मोडतात, कुणाचे पाय मोडतात. गावातल्या बऱ्याच लोकांना दुखापती झाल्या.
आम्ही वैतागून गेलो या रस्त्यासाठी. जाण्या येण्याचा इतका प्रॉब्लेम होतो पावसाळ्यात की कमरे इतक्या पाण्यातून जावं लागतं आमच्या लोकांना. आणि एकच माणूस असं आहे की जे त्रास देते. अख्खं पूर्ण सगळ्यांनी मान्यता दिली या रस्त्याला. कोणीही याच्यात त्रास देत नाही, फक्त एकच व्यक्ती त्रास देते. एवढं रस्त्याचं काम व्हावं एवढीच इच्छा आहे माझी. मी हनुमान साबळे. रस्त्याचं काम व्यवस्थित चालू आहे. रस्त्याची संपूर्ण मोजणी झालेली आहे, ते आम्हाला सगळ्यांना मान्य आहे. आणि रस्त्याचं काम सुरू आहे. बरेच वर्ष रस्ता पेंडिंग आहे. तो रस्ता होतोय तरी हा तिथं अडवणूक बळ हे लोक करतात.